आबासाहेब, तुम्ही निघा, आम्ही थांबतो इथे. शंभूराजे? आबासाहेब, निश्चिंत मनाने जा आणि लवकर पोहोचा. शंभूराजे, हे तुम्ही म्हणताय? काही क्षणांपूर्वी आबासाहेब, आम्ही रडलो, भावनिक झालो. हे स्वराज्याच्या हिताचे नव्हते. आमचं आम्हालाच वाईट वाटलं. आम्ही असा हट्ट का केला? आता हट्ट नाही, कर्तव्य. शंभूराजे, हे खरंच तुम्ही बोलता? खरंच आबासाहेब, आमच्या हट्टामुळे आपल्या डोळ्यात आसू उभी राहिली. आपल्या डोळ्यात आग शोभून दिसते, पाणी नाही. आमचं चुकलं. आता आम्ही तयार आहोत. तुम्ही जसे सांगाल तसे आम्ही वागू. शेवटी आम्ही शूर आबांचे शूर छावा आहोत. खरंच शूर छावे आहात. आबा, निघा तुम्ही. शंभूबाया, खरं तर खूप जीवावर आलंय तुम्हाला एकट्याला इथे सोडून जाणं. त्राण आणि प्राण दोन्ही नसल्यासारखं झालंय. पण सगळ्यात महत्वाचे असतात ते कर्तव्य. जबाबदारीनं राहा. कृष्णाजी काकांच्या ऐकण्यात असा. हट्ट धरू नका, दुस्साहसही करू नका. आता तुम्ही छावे नसून त्यांच्या घरातले एक आहात. प्रसंग आला तरी राग आवरा, तेच बोलू नका. आणखीन एक, बाहेर पडू नका. आणि बाहेर पडलात तर जवळ खंजीर बाळगा. जी. शंभूबाया, या इथे मथुरेत अख्ख्या जगाला वेड लावणाऱ्या युगप्रवर्तकाचा जन्म झाला, श्रीकृष्णाचा. ही पुण्यवान भूमी आहे. आता तुम्ही इथे आहात तर इथल्या काही चांगल्या गोष्टी शिकून घ्या. वेळ वाया घालवू नका आणि शक्यतो कोणाच्या नजरेस पडू नका. नजरेस आलात तर काय सांगायचंय याचा नीट विचार करून ठेवा. आणि एकदा जे सांगाल तेच लक्षात ठेवून सतत सांगत जा. औरंगजेबांच्या हुकुमानंतर आमिषांची, बक्षिसांची गाडगी उताणी होतील. पण तुम्ही घाबरू नका. हिम्मत हवी, निर्धास्तपणा हवा. जी आबासाहेब. करमलं नाही, रावसाहेबांना आठवा. आपला राजगड, आपल्या मातोश्री आठवा. जशी आज्ञा महाराज. आज्ञा महाराज? हो आबासाहेब. शंभूबाळा, आऊसाहेब नेहमी म्हणतात, आपण स्वराज्याचा धनी आणि बाकी सगळी रयत रयतेनं महाराजांच्या आज्ञेत राहायला हवं. हे आम्ही विसरलोच होतो. शंभूबाळा, आभास म्हणा. आबासाहेब, आम्ही बाहेर येऊ शकत नाही निरोप द्यायला. नाहीतर आपली पावलं निघणार नाहीत. या आपण.
येतो आम्ही. आबा, 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 आमच्या मातोश्रींची आठवण ठेवा तुमच्यासोबत. नको शंभूराज, तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला त्याची गरज आहे. आबा, आता भावनांमध्ये अडकायचं नाही. आता आम्हीच बाळकृष्णाच्या जन्मभूमीत आहोत म्हणून म्हटलं ठेवा तुमच्या जवळ. आणि आबा, राजगडावर पोहोचल्यानंतर शंभूराजे कुठे आहेत, कसे आहेत असे सगळे विचारतील. तेव्हा त्यांना म्हणावं आम्ही सुखात आहोत, आनंदात आहोत, यमुनेच्या जळात धुंपतो, मथुरेच्या गल्ल्यांतून खेळतो. सांगाल ना? सांगू. आणि आबा, पुतळा मातोश्रींना म्हणावं तुमच्या देवाच्या आंघोळीसाठी आम्ही यमुना माईचं जल जरूर आणू. जरूर सांगू आम्ही. काळजी घ्या. जी. येतो आम्ही. घातली समजूत युवराजांची. त्यांनीच आमची समजूत घातली. लेकरू फार लवकर मोठं झालं. निघतो आम्ही. पल्ला लांबचा आहे. गरीबा घरची मीठ भाकर आहे. गोड मालवून घ्या. काळजी नसावी महाराज शंभूराजांची. निश्चिंतीनं जावं. बिलकुल नाही. पण आपलं लेकरू ह्यात आमचं लेकरू आहे. डोळ्यात तेल घालून त्यात सांभाळू आम्ही. आम्ही राजगडावर पोचल्यानंतर थोडं वातावरण निवळल्यानंतर सावकाशीनं पत्र पाठवू. जी महाराज. सोबत खूण वस्तूही देऊ. त्यानंतर तुम्ही यांना घेऊन राजगडावर या. जी. आमची माणसं सोबत असतीलच, पण तरीही सावधानतेनं, हुशारीनं राजगड जवळ करावा. जी महाराज. शंभूराजांना घेऊन राजगडावर तुम्ही सुखरूप पोचलात की जे मागाल ते देऊ तुम्हाला. नाही महाराज, आम्हाच काही मिळावं म्हणून आम्ही हे करत नाही. हे पहा, आमच्या समोर सत्पुरुषांच्या पादुका आहे. यावरचा अबीर गुलाल उचलून मी शब्द देते तुम्हाला, जग इकडचे तिकडे होईल, पण आम्ही शंभूराजांना घेऊनच राजगड येऊ. आमच्याकडून फसवणूक कदापि होणार नाही महाराज.
तो विश्वास आहेच. महाराज, अहो तुम्ही निश्चिंत मनाने निघावे. आम्ही एकाच तिघे भाऊ आहोत. तुमचे इतर 2 बंधू दिसत नाही. एक विसाजी, अहो ते तीर्थयात्रेला गेलेत. आता 4 धाम उरकले की मगच परत येतील. आणि दुसरा केसोजी, तो उद्या परवा परत येईल. धर्मसंस्थेने एका ब्राह्मण कुटुंबावर कसले आरोप केलेत त्याची शहानिशा करण्यासाठी गेलाय. त्यासही कल्पना द्या. आम्ही सांगतो त्यास आपण निश्चिंतीनं प्रवास करावा. तुम्ही सत्पुरुषांच्या पादुकांवरील अबीर गुलाल उचललात तेव्हाच निर्धास्त झालो आम्ही. येतो आम्ही. शंभूराजेंना दुधावर साय आवडत नाही. त्यांना पुरणपोळ्या खूप आवडतात. भाकरी आणि उडदाचे घुटेही आवडीनं खातात. सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात, पोहतात, पूजाही करतात. आजीचं लुगडं पांघरतात. त्याशिवाय झोपच लागत नाही त्यांना. आपण रागावतात मात्र पटकन. मनात काही नसतं. अन्याय सहन होत नाही त्यांना. आणि परिणामांची तमा देखील बाळगत नाही. आता तुमच्या घरी तुमचे पुतणे बनून राहतील. तुमच्या घरातले संस्कार, रीतिरिवाज सगळं शिकवा त्यांना. कसं बसायचं, कसं जेवायचं, पानातल्या कुठल्या पदार्थाला आधी हात लावायचा, सगळं सगळं शिकवा. पुढे गल्लत व्हायला नको. येतो आम्ही. बैरजी, घोडी तयार आहेत? जी महाराज. सर्जेराव घोडी घेऊन तयार आहे. चला. हर हर महादेव. मोबाईल येतो. या आबासाहेब, 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 आमची काळजी करू नका. आम्ही रडणार नाही आणि हट्टही नाही करणार. आबासाहेब, आबासाहेब, हे भगवान, ये आदमी नींद में तो खराटे मारता था और अब तो घोड़ों की तरह हिन आने भी लगा है. अजी उठो. सो जा जमुना. उठिए, उठिए, मुझे डर लग रहा है. सो जा, डर चला जाएगा.
कुछ तो गड़बड़ है। लक्ष्मीबाई के आंगन से ही घोड़ों की टापों की आवाज सुनी है मैंने। कोई मानो या ना मानो, कुछ तो गड़बड़ है। कौन होगा? पागल औरत, क्या कर रही है? डर गया ना मैं। डर तो मैं गई थी, आवाज सुनी घोड़ों के टापों की, उनके हिनहिनाने की। बात का बतंगड़ बनाना तो कोई तुमसे सीखे। नींद ही नहीं आती। वैसे भी मैं जल्दी उठ गया हूँ। पड़ोसी गांव से श्यामलाल आ रहा है, उसकी कुंडली बनानी है। आप करो अपना काम, मुझे तो मेरा काम मिल गया है। अब मुझे ये घोड़ों की टापों की आवाज सुकून से बैठने भी नहीं देगी। हे भगवान, कब ये सुबह होगी, कब मैं लक्ष्मीबाई के घर जाऊं? ऐसे हो गया है मुझे। काय बी म्हणा, पण महाराजासनी तोड नाही बघा. हा परमुलखात पोटच्या पोराला सोडून जायचं म्हणजे काय सोपं काम नाही बघा. आपण म्हणतो परमुलूक, पण खरं तर तो मृत्यूचा जबडाच. आणि अशात युवराजांना सोडून निघाले. कुणाच्या जीवावर? तर माधुकरी मागणाऱ्या त्या 2 पोरांच्या जीवावर. काय होईल लेकराचं, काय नाही, कुणालाच माहिती नाही. सगळा अंधार. खरंय. आणि तो औरंग्या, तो आग्या वेताळच आहे. त्याच्या हातामध्ये तर काय अमानुषपणाची ड्युटीच आहे. आणि त्याच उजेडात त्याचा सरदार सैनिक फोडाकणार, शोधणार आणि तपास करणार ते वेगळंच. मोठं धाडस. अहो मिठी मारली युवराजांनी. खरं सांगतो आवरलं नाही मला. बाजूला जाऊन उपरण्याने डोळे पुसले. पण महाराजांनी स्वराज्यासाठी मिठी सोडली. मायेत न गुरफटता माझा शंभू बाळ म्हणून गोंजारात नाही बसले. त्यांचा हा करारीपणा मी पहिल्यांदाच बघितला. आणि हे सगळं कशासाठी? तर स्वराज्यासाठी. ही धडाडी, ही उमेद बघून आम्हाला नतमस्तक व्हावंसं वाटतं. आमच्या साक्षीदारांना आमचा निर्धार दिसतो. उभ्या जगाला आमच्यातला राजकारणी दिसतो. आमची उमेद धडाडी दिसते. आमच्यातला बाप कोणाला दिसत नाही. शंभूराजेंना सोडताना आमच्या हातातली तलवार लुई पडली. आमच्या मस्तकावरील जिरे टोपाची मोठी लढ हेलावली. पण ते कोणाला दिसलं नाही. आणि ते कोणाला दिसून द्यायचंही नाही. यमुना माई, आज तू शांत आहेस. पण आमच्या डोळ्यात महापूर आलाय. बाळकृष्णाच्या पावलांना पाणी लागलं तेव्हा तू शांत झालीस. पण आज तो बाळकृष्णही आमच्या बरोबर आहे. म्हणून चुकून एखाद दुसरा अश्रू जर तुझ्या पाण्यात पडला तर ही गोष्ट तुझ्या माझ्यात ठेव. जगदंब